1 अप्रैल से शासन ने चंद्रपुर जिले में दारूबंदी की घोषणा की है और दारूबंदी पर सख्ती से अमल करने प्रशासन मुस्तैद है। आखिरकार शराब पर शिकंजा कसने की घड़ी आ गई है। राज्य शासन के लिए गए दारूबंदी निर्णय पर अमल होने में कुछ ही घंटों का समय शेष होने से शहर के शराब विक्रेताओं की दुकानें खाली नजर आ रही हैं। उपलब्ध शराब बाहर भेजने, नई शराब जिले में आने न पाए, अवैध शराब बिक्री न हो, इसके अमल के लिए लोगों का सहयोग हो, ऐसी अपेक्षा जिलाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर ने व्यक्त की। शराब के संबंध में जानकारी देने के लिए जिला प्रशासन के 1077 व पुलिस विभाग के 1011 इस टोल फ्री नंबर पर संपर्क करें। दारूबंदी अमल पर स्वयंसेवी संस्थाओं का सहभाग, इस विषय पर 31 अप्रैल को जिलाधिकारी कार्यालय में बैठक ली गई। इस बैठक में मनपा आयुक्त सुधीर शंबरकर, उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक सुरेंद्र मनपिया, अपर पुलिस अधीक्षक संजय जाधव, जिला आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीराम गोगुलवार, समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर, जिला पुरवठा अधिकारी रमेश आडे व स्वयंसेवी संस्थाओं के प्रतिनिधि उपस्थित थे। 1 अप्रैल से प्रशासन ने जिले के 513 शराब लाइसेंस समेत वैयक्तिक सभी लाइसेंस रद्द करने की जानकारी जिलाधिकारी ने दी, जिसके अनुसार शराब इस्तेमाल करने या पीने पर अपराध सिद्ध होगा। दारूबंदी पर अमल के लिए पुलिस व उत्पादन शुल्क विभाग के 40 पथक व 14 स्टैटिक सर्वेलेंस टीम कार्यरत होगी। 31 मार्च की रात सभी दारू का जखीरा जब्त करने के आदेश उत्पादन शुल्क विभाग को दिया गया है, ऐसी जानकारी भी जिलाधिकारी ने दी। शराब की लत से नागरिकों को निजात दिलाने स्वयंसेवी संस्थाओं ने प्रशासन को सहकार्य करने का आह्वान जिलाधिकारी ने किया। जिले में शासन के 2 समुपदेशन केंद्र है, एक और केंद्र स्थापित करने का प्रस्ताव शासन को भेजे जाने की जानकारी जिलाधिकारी ने बैठक दौरान दी। 1 एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये एकंदर 504 चालू लायसन्सेस होते आणि 9 बंद लायसन्सेस होते। हे सर्व 513 लायसन्सेस रद्द करण्याचे ऑर्डर मी काल काढलेले आहेत। या सर्व ऑर्डर्स त्यांना सर्व केल्या जातील उद्या, आणि उद्या रात्री 10 वाजल्यापासून ते 11:30 वाजल्यापर्यंत वेगवेगळे, जसं की CL3चं 10 वाजता दुकान बंद होतं, SL3चं रात्री 11:30ला बंद होतं, तर या कालावधीमध्ये ही सगळी दुकानं बंद केली जातील। एकंदर आपण 25 ऑफिसर आणि 25 कॉन्स्टेबल इतर जिल्ह्यातून आपल्याकडे बोलवलेले आहेत। त्यांच्या 25 टीम आणि आपल्या स्वतःच्या 15 टीम अशा एकंदर 40 टीम जिल्ह्यामध्ये उद्या काम करतील, आणि उद्या या क्लोजिंग आवरला जे काही स्टॉक आहे तो स्टॉक ताब्यात घेतला जाईल, आणि त्याच्यानंतर हा स्टॉक विक्री करता येणार नाही किंवा हा स्टॉक पूर्ण सीज केला जाईल। या व्यतिरिक्त 3 प्रकारची आपली याच्यावर कार्यवाही आपण चालली, त्रिसूत्री ज्याला आपण म्हणू। एक तर जो आहे तो सगळा स्टॉक पूर्ण उद्या पिरियड संपल्यानंतर सीज करणे, बाहेरचा स्टॉक जिल्ह्यामध्ये येऊ नये याच्यासाठी आपण 14 नाके SST इलेक्शनच्या पद्धतीने आपण स्थापन करतोय पोलीस खात्यामार्फत। त्याच्यावर 3 कर्मचारी व 1 अधिकारी राहतील, राऊंड द क्लॉक राहतील, आणि शहरामध्ये कुठून बाहेरून, जिल्ह्यामध्ये कुठून बाहेरून दारू येणार नाही याची ती काळजी घेतील। त्याचबरोबर बेकायदेशीर दारू काढण्याची प्रक्रिया होऊ नये या दृष्टीने सुद्धा आम्ही पोलीस खात्यांची बैठक घेऊन त्यांना सगळ्यांना अलर्ट करण्यात आलेलं आहे की असं कुठेही त्यांच्या निदर्शनास आलं तर त्यांनी त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करायची आहे। या व्यतिरिक्त आपण उद्या मी सर्व NGOंची बैठक घेत आहे, त्याचबरोबर उद्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेत आहे। दारू विड्रॉ झाल्यामुळे काही त्यांना कोणाला काही त्रास, हेल्थ प्रॉब्लेम जर का झाले, जे हॅबिच्युएटेड ड्रिंकर आहेत किंवा ज्यांना वर्षानुवर्ष सवय आहे, त्यांच्यासाठी काही आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तर ते सोडवण्याच्या दृष्टीने आरोग्य खात्याची मी उद्या बैठक घेत आहे। मी आपल्याला जसं सांगितलं त्याप्रमाणे 14 नाके SST बाहेरून दारू जिल्ह्यात येऊ नये या दृष्टीने आपण तयार करतो आहोत, आणि या व्यतिरिक्त पोलीस खात्याने 3 फ्लाइंग स्क्वॉड तयार केले आहेत। हे फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे कुठेही अशी आम्हाला बातमी मिळाली किंवा असं काही आम्हाला त्याच्या बाबतीत काही रिपोर्टिंग कळालं तर तिथं जाऊन हे फ्लाइंग स्क्वॉड धाड घालतील आणि तिथली अवैध दारू जप्त करून तिथं जो कोणी याला जबाबदार असेल त्याच्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल। वर्धा आणि गडचिरोलीच्या दारूबंदीपेक्षा इथे एक वेगळा जे काही तरतुदी करण्यात आल्या आहेत, याच्यामध्ये कुठेही हेल्थ परमिट किंवा वैयक्तिक दारू पिण्याचं परमिट जरी कोणाकडे असलं
तरी ते या जिल्ह्यात वापरता येणार नाही. हे मी पुन्हा पुन्हा स्पष्ट करू इच्छितो की वैयक्तिक दारू पिण्याचं परमिट जरी असलं तरी ते या जिल्ह्यात वापरता येणार नाही. आणि त्यामुळं या जिल्ह्यात जर का दारू जप्त झाली तर तो या कायद्याचा किंवा या बंदीचा उल्लंघन मानलं जाईल आणि कायद्याच्या याच्याप्रमाणे त्यांच्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल. पोलीस प्रशासनाच्या वतीने बाहेरून फोर्स मागवलेला नाही. आपल्याकडे सफिशियंट पोलीस फोर्स आहे. त्यांच्या मदतीने आपण ही अंमलबजावणी करणार आहोत. एक्साईज डिपार्टमेंटचा फोर्स आपण मागवलेला आहे आणि तो उद्या आपल्याकडे दाखल होत आहे. बफर झोनची काही आपण 25 किलोमीटर आत बफर झोनची काही तरतूद केली आहे. याच्या बाबतीत राज्य शासन निर्णय घेईल. आम्ही हे सुचवलं आहे राज्य शासनाला. याच्या बाबतीतला अंतिम निर्णय राज्य शासन घेईल. आमच्याकडे जो काही डाटा आहे त्याच्याप्रमाणे साधारण 2880 ते 85च्या दरम्यान नौकरनामा असलेले व्यक्ती याच्यामध्ये वेगवेगळ्या बिअर बार किंवा शॉपीमध्ये कार्यरत होते. याच्यापैकी बऱ्याच ठिकाणी ईटिंग हाऊस लायसन्सेस आहेत. त्याच्यामुळे ते ईटिंग हाऊसमध्ये कदाचित त्याच्यापैकी काही लोक काम करू शकतील असं आम्हाला वाटतं. परंतु त्यांचा डाटाबेस आपण गोळा करत आहोत. त्यांचं शिक्षण किती आहे, त्यांची पार्श्वभूमी, शैक्षणिक पार्श्वभूमी, त्यांचं वय किती आहे, हा सगळा तपशील आपण घेत आहोत. त्याचबरोबर त्यांना स्वयंरोजगारमध्ये करण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा रोजंदारी मजुरीमध्ये इंटरेस्ट आहे तेही आम्ही त्यांच्याकडनं घेत आहोत. आणि त्यांनी जो पर्याय निवडला त्याला मदत करण्याची जिल्हा प्रशासनाची आणि शासनाची भूमिका राहील. जी निश्चित रूप से बड़ा डिसीजन है, काफ़ी डिफ़िकल्ट फेज है हमारे लिए, क्योंकि ये डिसीजन को इम्प्लीमेंट करना इट इज़ अ वेरी टफ टास्क. 1 अप्रैल से जैसा कि आप जानते हैं अपने चंद्रपुर ज़िले में दारूबंदी हो गई है, तो उसके लिए हमने ऑलरेडी अपने सारे थानेदारों की एक मीटिंग लेके उसमें सूचना दे दी है. आज भी उनका ग्रुप कॉल लेके उनको लास्ट मिनट क्या क्या प्रिपरेशन रिक्वायर्ड है उसके बारे में भी हमने सूचना दे दी है. इसमें विशेष रूप से हमने जिला में 14 ऐसी जगह डिसाइड की है, नाकाबंदी पॉइंट्स, जहां से अपने यहाँ दूसरे ज़िलों से दारू सप्लाई हो सकती है. तो उस पॉइंट्स पर हमने 24 घंटे पुलिस का पहरा लगाया है. वहाँ पर जो भी चीज़ें चाहिए कि बैरिकेड्स, राउटी और पुलिस डिपार्टमेंट की तरफ से हमने इनफैक्ट कलेक्टर साहब DPDC फंड से 18 लाख रुपए लेके उससे 40 के करीब ब्रेथ एनालाइजर्स भी हमें मिलने वाले हैं, जो कि हम उनको सप्लाई करने वाले हैं. इसके अलावा हमने दारू के बारे में कोई माहिती मिलते ही तुरंत उस पर रेड करने के लिए हर पुलिस स्टेशन लेवल पर 1 और डिस्ट्रिक्ट लेवल पर 3 ऐसे टोटल 35 पथक बनाए हैं जो फ्लाइंग स्क्वाड का काम करेंगे. जहां भी अवैध दारू सप्लाई हो रही है या बांटी जा रही, बेची जा रही, जिस भी रूप में, उस पर तुरंत जाके वो कार्रवाई करेंगे. इसको लेके पुलिस प्रशासन पूरी तरह से सज्ज है. इसके लिए हम स्टेट एक्साइज वालों की भी मदद ले रहे हैं. उनके भी कुछ लोग हमारे इस स्क्वाड में शामिल होंगे. हम लोग मिलकर निश्चित रूप से चंद्रपुर जिले में दारूबंदी को सफल बनाने का पूरा प्रयास करें. थैंक यू.